नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवट पर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं, ज्यावेळी राईट हँड साइडला असणारं फंक्शन हे पॉवर फंक्शन मध्ये असेल, म्हणजे x⁻m या टाइप मधलं फंक्शन असेल. तर खूप सोप्या ट्रिकने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे आणि एक्झाम मध्ये हमखास विचारलं जातं. ठीक आहे, सो बघूया हे एक्झाम्पल आता आपण कसं सोडवायचं आहे. बघायचं आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे सॉल्व d³ - d² - 6d y = 1 + x². हे आता डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. मग पहिल्या स्टेपला आपण काय करतो, ते दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन d च्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. आता जर तुम्ही बघितलं असेल तर इथं बघा, आपल्याला देत असतानाच इक्वेशन d च्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. जर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये असे दिलेलं असेल, म्हणजे d²y/dx² या फॉर्म मध्ये दिलं असेल, तर आपण पहिल्यांदा काय करायचं, ते कॅपिटल D च्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. तर मला माहिती आहे d²/dx² म्हणजे काय असतो, कॅपिटल d². ओके, हे लक्षात ठेवा. जर अशा फॉर्म मध्ये जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलं तर पहिल्यांदा ते कॅपिटल D च्या फॉर्म मध्ये लिहून घ्या. आता आपल्याला देत असतानाच एक्झाम्पल मध्ये जे काही इक्वेशन दिले ते D च्या फॉर्म मध्येच दिलेलं आहे. सो ऍज इट इज लिहून घेऊया. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करतो आपण, ते जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंटच्या. मग त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, f(d) × y = x. कम्पेअर करूया आणि f(d) आणि x ची व्हॅल्यू शोधूया. मग आता f(d) म्हणजे काय, y सोबत जो आहे तो. मग कोण आहे बघा y सोबत, d³ - d² - 6d म्हणजे काय, f(d). आणि x म्हणजे काय, राईट हँड साइड मध्ये असणारं x मधलं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. आता मग राईट हँड साइडला काय आहे बघा, 1 + x². ठीक आहे, हे x मधलं फंक्शन आहे. ओके, मग आता तिसऱ्या स्टेपला काय करतो आपण, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर त्याचं सोल्युशनचा फॉर्म्युला लिहितो. काय असतो सोल्युशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंटचा, y = CF + PI. त्याला मी इक्वेशन नंबर 1 अज्युम करतो. मग आता जर मला या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन शोधायचं असेल तर पहिल्यांदा CF कॅल्क्युलेट केला पाहिजे, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. नंतर काय कॅल्क्युलेट करणार, PI. ठीक आहे, सो आता मग CF कॅल्क्युलेट करूया. मग आता CF कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायला लागतं, आपल्याला रूट्स कॅल्क्युलेट करायचे लागतात ऑक्झिलरी इक्वेशनचे. आणि ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे, f(m) = 0. सो CF शोधायचा असेल तर या ऑक्झिलरी इक्वेशनचे आपल्याला रूट शोधावे लागतात. मग आता काय आपलं ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला, f(m) = 0. सो काय करूया, जो आपला f(d) आहे त्याच्यामध्ये d च्या जागी m लिहूया. मग काय मिळतं बघा मला, f(m) d च्या जागी m लिहिला तर m³ - m² - 6m. आणि हा काय करूया आपण, 0 ला इक्वेट करूया. ठीक आहे, आता काय करायचं, हे जे क्युबिक इक्वेशन आहे याचे फॅक्टर कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि रूट्स फाइंड आउट करणार. आता क्युबिक इक्वेशन आहे म्हणजे किती रूट्स मला मिळणार, 3 रूट्स मिळणार. मग ऑलरेडी मी सांगितलं याच्या आधी, जर क्युबिक इक्वेशन आलं आणि त्याचे फॅक्टर कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला कुठली मेथड वापरावी लागते, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. पण त्याच्या आधी आपण चेक करायचं की प्रत्येक टर्म मधून काही कॉमन निघतंय का. जर कॉमन निघत नसेल तर मग आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड कडे जायचं. पण आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं या तिन्ही टर्मला तर काय दिसतंय, तिन्ही टर्म मधून मला काय कॉमन निघतोय, m कॉमन निघतोय. सो सिंथेटिक डिव्हिजन कडे जावं लागणार नाही. जर m कॉमन नाही निघाला तर 100% सिंथेटिक डिव्हिजन वापरा. ठीक आहे, सो आता तिन्ही टर्म मधून m कॉमन निघतोय. सो m कॉमन घेतला, मग रिमेनिंग टर्म ब्रॅकेट मध्ये लिहूया. बघा काय राहणार, पहिल्या टर्म मध्ये काय राहणार, एक m कॉमन घेतला म्हणजे काय राहणार, 2m m² मायनस दुसऱ्या टर्म मधून एक कॉमन घेतला सो एक शिल्लक राहील m मायनस तिसऱ्या टर्म मधून एक m कॉमन घेतला म्हणजे काय राहणार 6 आणि इक्वल टू 0. ठीक आहे, सो आता
मला काय करायचं आहे, परत हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे पण फॅक्टर शोधायचे आहेत. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती फॅक्टर मिळणार, 2 फॅक्टर मिळणार. मग ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करतो आपण, एक तर मिडल टर्म स्प्लिट करतो, जर मिडल टर्म स्प्लिट होत नसेल तर आपण काय करतो, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे, मग बघूया. सो कसे कॅल्क्युलेट करणार आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर. पहिला नंबर लास्टला मल्टिप्लाय करा, 1 इंटू -6 म्हणजे -6. याचे असे 2 फॅक्टर शोधायचे ज्याची ऍडिशन काय यायला पाहिजे, मधला नंबर, म्हणजेच मिडल टर्म स्प्लिट करायचा. सो मधला नंबर काय, -1. मग आता -6 हा आपल्याला स्प्लिट करायचा आहे आणि त्याची ऍडिशन मला काय आली पाहिजे, -1. मग आता 6 चे किती फॅक्टर अवेलेबल आहेत, 2 फॅक्टर अवेलेबल आहेत. एक तर आहे 3 इंटू 2 म्हणजे 6 आणि दुसरा कुठला 6 इंटू 1. मग यातला कुठला फॅक्टर वापरला तर मला ऍडिशन -1 मिळू शकते, पहिला फॅक्टर. 6 आणि 1 ची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर 1 मिळू शकत नाही. ठीक आहे, सो कुठला पॉसिबल फॅक्टर यूज करणार मी, 3 इंटू 2. फक्त आता यात 3 ला काय साईन द्यायचं आणि 2 ला काय साईन द्यायचं, सो दॅट आन्सर -1 येईल. मला माहिती आहे, सो 3 ला काय देणार मी, मायनस, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह यायला पाहिजे. दोघांची ऍडिशन घेतली तर आन्सर 1 यायला पाहिजे आणि साईन मोठ्या संख्येचं. सो इथं मोठी संख्या कुठली आहे, 3. सो याला मी मायनस देतो. सो -3 प्लस 2 किती, -1. आणि दुसरी कंडिशन पण चेक करा, त्याची मल्टिप्लिकेशन -6 येते का, मायनस प्लस मायनस आणि 3 इंटू 2 6. ठीक आहे, म्हणजे जे आपण फॅक्टर शोधले ते बरोबर आहे. ठीक आहे, मग आता लिहूया फॅक्टरच्या फॉर्म मध्ये. सो देअरफॉर m आहे तसा m² - m - 6 याचे 2 फॅक्टर काय, पहिला फॅक्टर m - 3 आणि दुसरा फॅक्टर काय, m + 2 इक्वल टू 0. ठीक आहे, सो आता आपल्याला जे क्युबिक इक्वेशन दिले होते त्याचे फॅक्टर शोधले. मग आता रूट्स लिहूया. पहिल्या फॅक्टर वरून पहिला रूट, दुसऱ्या फॅक्टर वरून दुसरा आणि तिसऱ्या फॅक्टर वरून तिसरा रूट. मग पहिल्या फॅक्टर वरून m ची व्हॅल्यू काय मिळते बघा, डायरेक्टली इक्वेट करायची 0 ला. सो काय मिळणार मला, पहिली व्हॅल्यू m ची 0. ठीक आहे, आता दुसऱ्या फॅक्टर वरून दुसरी व्हॅल्यू लिहूया. काय करायचं, m - 3 0 ला इक्वेट करायचा. म्हणजे मला m ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, हा -3 राईटला शिफ्ट केला पाहिजे. मग -3 जर राईटला गेला तर काय होणार, +3. सो दुसरी m ची व्हॅल्यू 3 आणि तिसऱ्या फॅक्टर वरून तिसरी m ची व्हॅल्यू +2 राईटला शिफ्ट करा. +2 राईटला गेल्यावर काय होणार, -2. सो मला रूट्स मिळाले दिलेल्या क्युबिक इक्वेशनचे 0, 3 आणि -2. मग बघा तिन्ही रूट जे आहेत ते काय आहेत, रिअल आहेत आणि डिस्टिंक्ट आहेत, वेगवेगळे आहेत. मग मला माहिती आहे जर रूट्स रिअल आणि डिस्टिंक्ट असतील तर त्याचा CF कसा लिहिला जातो, जेवढे रूट्स आहेत तेवढे कॉन्स्टंट. किती रूट आहेत, 3 रूट आहेत. सो 3 कॉन्स्टंट आणि त्या प्रत्येक कॉन्स्टंट सोबत एक रूट लिहायचा एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, मग पहिला कॉन्स्टंट घेतो C1, त्याच्यासोबत काय करणार, एक रूट, पहिला रूट कुठला आहे 0. हा कसा लिहिणार, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे काय e⁻0x. आता मला माहिती आहे e⁻0x किंवा कुठल्याही टर्मचा इंडेक्स 0 असेल तर त्याचा आन्सर काय असतं, 1 असतो. सो e⁻0x म्हणजे काय लिहिणार, 1. ठीक आहे, प्लस आता काय दुसरा रूट लिहायचा आहे. सो दुसरा कॉन्स्टंट C2 कसा लिहिणार, दुसरा रूट एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे e⁻, काय येणार, तो √3 इंटू x प्लस C3 तिसरा कॉन्स्टंट आणि नंतर त्यासोबत लिहिणार तिसरा रूट -2 कसा, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे काय येणार e⁻²x. ठीक आहे, मग आता हे मला माहिती आहे C1 इंटू 1 म्हणजे काय, C1. बाकी आहे तसं C1 प्लस C2 e⁻3x प्लस C3 e⁻2x. हा काय झाला आपला CF. ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स कॅल्क्युलेट केले आणि त्याच्यावरून आपण CF लिहिलेला आहे. सो फर्स्ट हाफ आपला कंप्लीट झाला, CF कॅल्क्युलेट केला. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, PI. लक्षात ठेवा CF कॅल्क्युलेट करायला 2 मार्क असतात. ठीक आहे, आता PI कॅल्क्युलेट करूया. आणि PI कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो, 1/f(d) इंटू x. जसं CF कॅल्क्युलेट करायला आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट शोधावे लागतात, तसा PI कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, 1/f(d) इंटू x. ठीक आहे, सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. PI इक्वल टू 1 अपॉन
एफ ऑफ डी काय बघा, एफ ऑफ डी तर आपण वरती शोधलाय काय, एफ ऑफ डी डी क्यूब मायनस डी स्क्वेअर मायनस 6d, ठीक आहे, इंटू एक्स म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारं फंक्शन कुठलं आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. ओके, मग आता मी मगाशीच सांगितलंय जर पी आय मग कॅल्क्युलेट करायचं असेल आणि राईट हँड साईडला असणारं एक्स मधलं फंक्शन हे जर पॉवर फंक्शन असेल म्हणजे एक्स रेस टू एम या टाईपचं असेल तर त्याचा पी आय कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला स्टडी करायचं आहे, ठीक आहे. मग लक्ष द्या, आता मी सांगतो तुम्हाला. बघा पहिली स्टेप काय आहे, जर राईट हँड साईडला असणारं फंक्शन हे पॉवर फंक्शन टाईप असेल तर त्याचा पी आय कॅल्क्युलेट करायचा असेल तर पहिली स्टेप काय आहे बघा, टेक कॉमन लोएस्ट डिग्री टर्म विथ साइन फ्रॉम एफ ऑफ डी. एफ ऑफ डी मधून आपल्याला काय कॉमन घ्यायचं, लोएस्ट डिग्री टर्म विथ साइन, ठीक आहे. सो कंप्लीट करूया ही स्टेप. ओके, सो जो काही एफ ऑफ डी आहे त्याच्यामधून लोएस्ट डिग्री टर्म कॉमन घ्यायची आहे विथ साइन. मग आता हा आपला एफ ऑफ डी आहे, याच्यामधून आपण आता लोएस्ट डिग्री टर्म विथ साइन कॉमन घेऊया. मग आता लोएस्ट डिग्री टर्म कुठली आहे, याची 3 आहे, याची 2 आहे आणि याची काय 1. सो लोएस्ट डिग्री टर्म कुठली आहे, 6d विथ साइन म्हणजे काय येणार -6d. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉमन घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी पण फंक्शन पॉवर टाईप असेल, एक्स रेस टू एम टाईपचा असेल तर पहिली स्टेप काय करायची आहे, एफ ऑफ डी मधून लोएस्ट डिग्री टर्म विथ साइन कॉमन घ्या. म्हणजे कुठली आहे आता, -6d, ठीक आहे. आता मग -6d कॉमन घेतला, मग ब्रॅकेटमध्ये काय लिहायला पाहिजे आपल्याला, रिमेनिंग फंक्शन लिहायला पाहिजे. ते कसं लिहायचं असतं, ती जी काही कॉमन घेतलेली टर्म आहे ती प्रत्येक टर्मला डिवाइड करायची म्हणजे आपल्याला रिमेनिंग टर्म मिळेल. म्हणजे काय, डी क्यूबला -6d न डिवाइड करणार, डी स्क्वेअरला -6d न डिवाइड करणार आणि 6d ला पण -6d न डिवाइड करणार. जो कॉमन घेतलाय त्यानंच डिवाइड करायचं, कशासाठी, रिमेनिंग टर्म ऑब्टेन करायला, ठीक आहे. पहिली स्टेप कंप्लीट केली, लोएस्ट डिग्री टर्म कॉमन घेतली. आता दुसरी स्टेप काय बघा, लोएस्ट डिग्री टर्म कॉमन घेतल्यानंतर सेकंड स्टेप काय बघा, राईट इट इन दी फॉर्म ऑफ 1 प्लस एफ ऑफ डी और 1 मायनस एफ ऑफ डी. कॉमन घेतल्यानंतर जे काही ब्रॅकेटमध्ये राहील ते कसं लिहायचं, एक तर 1 प्लस डी मधलं फंक्शन लिहायचं किंवा 1 मायनस डी मधलं फंक्शन. पहिली टर्म ही 1च असणार आणि दुसरी टर्म एकतर प्लसच्या फॉर्म मध्ये असेल किंवा मायनसच्या फॉर्म मध्ये असेल आणि त्याच्या पुढे डी मधलं फंक्शन असेल. बघूया मग आता 1 कसा लिहायचा, ठीक आहे. सो पहिली टर्म मला 1 लिहायची, कशी येणार, ही ह्याच्यावरून येणार बघा, -6d अपॉन -6d मायनस मायनस प्लस 6d अपॉन 6d म्हणजे काय 1, ठीक आहे. आता राहिलेली टर्म ही डी मधलं फंक्शन आहे, फक्त प्लस येणार का मायनस येणार बघायचं, या दोन टर्म वरून ठरवायचं. ही पहिली आपली 1 झाली. आता राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यातून मायनस कॉमन निघतो का बघा, मायनस कॉमन निघत असेल तर मध्ये मायनस येणार, मायनस कॉमन निघत नसेल तर मध्ये प्लस येणार. मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं डिनॉमिनेटरला बघा, दोन्ही टर्म मध्ये काय दिसते मला, मायनस दिसते, म्हणजे मी काय करणार, मायनस कॉमन घेणार. सो मिडल टर्म मिडल साइन आता काय येणार आहे आपलं मायनस, आणि जे काय राहील ते आता ब्रॅकेटमध्ये लिहूया मायनस नंतर. मग बघा आता मायनस आपण कॉमन घेतला, इथं लिहिला, ठीक आहे. आता बघा पहिल्या टर्म मध्ये काय होतं, डी क्यूब मधून एक डी कॅन्सल होईल म्हणजे काय राहणार, डी स्क्वेअर अपॉन 6, मायनस आपण ऑलरेडी कॉमन घेतलाय, मायनस आहे त्यामुळे नेक्स्ट टर्म ब्रॅकेटमध्ये लिहा. ओके, पुढे मायनस, हा मिडल मायनस आहे तसा राहील, हा मायनस आपण बाहेर घेतलाय, ठीक आहे. सो मायनस, यात काही कॅन्सल होतंय, एक डी न्यूमरेटरचा एक डी डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं, -d/6, ठीक आहे. सो सेकंड स्टेप पण आपण कंप्लीट केली. काय केलं, जे काही फंक्शन होतं रिमेनिंग ते कसं लिहिलं, 1 मायनस एफ ऑफ डी च्या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, आता तिसऱ्या स्टेप कडे जाऊया. बघा दुसरी स्टेप, 1 प्लस किंवा 1 मायनस. आपल्या इथं आता केसमध्ये काय आलं, 1 मायनस. जर डिनॉमिनेटर मध्ये मायनस कॉमन निघत असेल तरच मध्ये मायनस येईल, डिनॉमिनेटर मध्ये मायनस कॉमन निघत नसेल तर प्लस लिहायचं, ठीक आहे. आता तिसरी स्टेप काय, तिसरी स्टेप, तो जी काही टर्म आले 1 प्लस एफ ऑफ डी किंवा 1 मायनस एफ ऑफ डी ती न्यूमरेटरला शिफ्ट करायची. म्हणजे काय होणार, त्याच्या पॉवरचं साइन बदलणार, म्हणजे 1 जो आहे तो वरती गेला की काय होणार, -1, ठीक आहे. मग अप्लाय करूया.
ओके, इंटू काय आपलं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तसं. आता बघा मग पी आय इक्वल टू 1 अपॉन मायनस 6d आहे तसा. आता ही जी टर्म आहे 1 मायनस एफ ऑफ डी काय करायची आपल्याला न्यूमरेटरला शिफ्ट करायचे. मग न्यूमरेटरला गेल्यावर काय होणार आपण सांगितलंय काय होणार हे प्लस 1चं काय होणार -1 म्हणजे काय मिळणार मला 1 मायनस ब्रॅकेटमध्ये डी स्क्वेअर बाय 6 मायनस डी बाय 6 रेस टू -1. ओके, सो लक्षात ठेवा 1 प्लस एफ ऑफ डी किंवा 1 मायनस एफ ऑफ डी टी टर्म न्यूमरेटरला शिफ्ट करा. सो प्लस 1चं काय होणार -1 आणि इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तसा. ठीक आहे, सो तिसरी स्टेप पण कंप्लीट केली. आता आपण चौथी आणि फायनल स्टेप कंप्लीट करूया. काय आहे बघा, आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे ज्याला आपण बायनॉमियल एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणतो. जर 1 प्लस एक्स आलं त्याचा इन्व्हर्स असेल तर काय करायचं आहे, पहिली टर्म 1 दुसरी टर्म एक्स आहे तसा आणि फक्त साईन बदलत जायचं मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस 1 नंतर एक्स नंतर काय करायचं एक्स ची पॉवर एक एकने वाढवत जायचं एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 5 अँड सो ऑन. प्लस आलं तर काय करायचंय साईन बदलत जायचंय मायनस प्लस मायनस प्लस. हेच आता जर 1 मायनस एक्स आलं त्याचा इन्व्हर्स आला तर काय करायचं सेम तेच पहिली टर्म 1 दुसरी टर्म एक्स फक्त साईन सगळे पॉझिटिव्ह घ्यायचे. जर मिडल मायनस असेल तर सगळे पॉझिटिव्ह 1 प्लस एक्स नंतर प्लस एक न वाढवत चला एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स रेस टू 4 अँड सो ऑन. ठीक आहे, सो आता हा फॉर्म्युला वापरूया आणि आपल्याला आपलं चौथी स्टेप कंप्लीट होईल. 1 मायनस एक्स रेस टू इनवर्स म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 4 मायनस आहे त्यामुळे सगळ्या टर्म या प्लसच असणार. बघा पी आय इक्वल टू -1/6d आहे तसा. आता बायनॉमियल एक्सपान्शन फॉर्म्युला वापरतो. पहिला काय असणार 1 आहे तसा ही टर्म आहे तशी 1 मध्ये मायनस आहे म्हणजे सगळे प्लस असणार आहे. ओके प्लस नंतर दुसरी टर्म काय ही जी असेल ती याला आपण एक्स म्हणतोय. दुसरी टर्म काय डी स्क्वेअर बाय 6 मायनस डी बाय 6. ओके नंतर अगेन प्लस आता काय करायचंय जी दुसरी टर्म आहे त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर म्हणजे काय ना डी स्क्वेअर बाय 6 मायनस डी बाय 6 ब्रॅकेट स्क्वेअर परत प्लस. जर पुढची टर्म असती तर काय केलं असतं डी स्क्वेअर बाय 6 मायनस डी बाय 6 चा काय घेतला असता क्यूब पुढे. ओके नंतर 4 नंतर 5 अँड सो ऑन. ओके एवढा सिंपल हा फॉर्म्युला आहे. 1 प्लस जे आहे ते त्यानंतर काय त्याचा स्क्वेअर त्याचा क्यूब त्याचे पॉवर 4 त्याची पॉवर 5 अँड सो ऑन. ओके आता हे कधीपर्यंत करायचं एक्सपान्शन मी सांगतो तुम्हाला. राईट हँड साईडला जे आपलं फंक्शन आहे कुठलं आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर त्याच्यामध्ये हायर पॉवर किती आहे बघा 2. सो एक्सपान्शन पण पॉवर 2 पर्यंतच करायचं त्याच्या पुढच्या टर्म घ्यायच्या नाही कारण ते 0 येतात. ठीक आहे, इथं जर एक्स क्यूब आला असतं तर पुढची टर्म अजून मी घेतली असती. काय असती पुढची टर्म डी स्क्वेअर बाय 6 मायनस डी बाय 6 याचा काय घेतला असता आपण क्यूब. ओके जर इथं पॉवर 3 असती तर. ओके लक्षात ठेवा जेवढी फंक्शनची पॉवर आहे तिथपर्यंतच्याच टर्म आपण एक्सपान्शन मध्ये घेणार आहे. ठीक आहे, सो पी आय इक्वल टू -1/6d आहे तसा 1 आहे तसा प्लस डी स्क्वेअर बाय 6 मायनस डी बाय 6 पण आहे तसा प्लस. आता काय करायचं हा स्क्वेअर एक्सपांड करायचा आहे. आपल्याला 8वी मध्ये आपण फॉर्म्युला स्टडी केलाय बघा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आठवतोय का काय असतो a मायनस बी च्या ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर नंतर काय घेतो मायनस मायनस काय घेतो 2ab दोघांची मल्टिप्लिकेशन करून 2 न मल्टिप्लाय करायचं आणि प्लस शेवटी काय करतो दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला वापरूया आता या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायला. मग पहिला काय a स्क्वेअर म्हणजे काय डी स्क्वेअर अपॉन 6 चा स्क्वेअर. पहिला डी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे काय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर म्हणजे काय 36. ठीक आहे मायनस 2 ab म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरची न्यूमरेटरला डिनॉमिनेटरची डिनॉमिनेटरला. सो डी स्क्वेअर इंटू डी डी क्यूब डिवायडेड बाय 6 इंटू 6 36. पुढे प्लस आता काय करायचं आहे बी चा स्क्वेअर म्हणजे कोण डी बाय 6 चा स्क्वेअर डी चा स्क्वेअर डी स्क्वेअर डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर 36 प्लस अँड सो ऑन इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके लक्षात आलं
काय करायचे, स्क्वेअर क्यूब एक्सपांड करून घ्यायचे. आता याच्या पुढे काय करायचं, आता जे आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह दिसत आहे d/2 d/4 d क्यूब हे सोडवायचे. आता d म्हणजे काय असतं मला माहिती आहे. d म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह d/dx. ठीक आहे. मग बघा आता पहिला काय कॅल्क्युलेट करूया, d कॅल्क्युलेट करूया. कोणाचं, राईट हँड साईडला जे फंक्शन आहे त्याचं, d ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. डी म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. मग सांगा आता, 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअर पॉवर फंक्शन आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x आणि 0 प्लस 2x म्हणजे काय 2x. ठीक आहे. डी मिळाला. आता काय शोधणार, डी स्क्वेअर, त्याचाच डी स्क्वेअर कोणाचा, 1 प्लस एक्स स्क्वेअरचा. आता हा एक कसं शोधायचं, डी स्क्वेअर म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह असतं, मागचा फंक्शन डीचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो डी आपला काय 2x आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग मला माहिती आहे kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं. सो 2x चं डेरिव्हेटिव्ह काय ना 2. सो डी स्क्वेअर काय आला 2. नंतर डी स्क्वेअर नंतर काय शोधणार, डी क्यूब 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता डी क्यूब कसं घ्यायचं, डी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. मग डी स्क्वेअर काय 2 आहे, मग 2 चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 0. 2 हा काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग आता पुढे डी क्यूब नंतर काय d/4 म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह, डी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह. डी क्यूब काय आहे 0, 0चं डेरिव्हेटिव्ह काय 0. आता इथून पुढे सगळे डेरिव्हेटिव्ह हे काय येत जाणार आहे, 0 येत जाणार आहे. ओके. सो पुढचे डेरिव्हेटिव्ह लिहायची गरज नाही. ठीक आहे. मग आता अप्लाय करूया हे. सो पीआय इक्वल टू -1/6d आहे तसा. बघा आता काय करायचं आहे, हा जो 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तो ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचा आणि हे फॉर्म्युले अप्लाय करूया. आता बघा, पहिला 1 प्लस एक्स स्क्वेअर कोणाला मल्टिप्लाय करणार, 1 ला. मग 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, तेच 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस. आता 1 प्लस एक्स स्क्वेअर कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे, डी स्क्वेअर बाय 6 ला. मग आपल्याकडे आहे 6 हा आहे तसा राहील. 1 प्लस एक्स स्क्वेअरचं सेकंड डेरिव्हेटिव्ह, डी स्क्वेअर म्हणजे काय सेकंड डेरिव्हेटिव्ह, 1 प्लस एक्स स्क्वेअरचं सेकंड डेरिव्हेटिव्ह इथं शोधलंय बघा. काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअरचं सेकंड डेरिव्हेटिव्ह 2. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय काय ना 6 आहे तसा. ठीक आहे. मायनस आता काय करायचं, 1 प्लस एक्स स्क्वेअर कोणाला मल्टिप्लाय करायचं, डी बाय 6 ला. म्हणजे पहिला 1 प्लस एक्स स्क्वेअर कोणाला मल्टिप्लाय करणार, डी ला. म्हणजे काय 1 प्लस एक्स स्क्वेअरचं पहिलं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा. 1 प्लस एक्स स्क्वेअरचं पहिलं डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x. सो 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि डिवायडेड बाय 6 आहे तसा प्लस. आता काय करायचं आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय करायचं आहे d/4/36 ला. याचा अर्थ काय, मला 1 प्लस एक्स स्क्वेअरचं चौथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, जे आपण ऑलरेडी सोडवलंय. 1 प्लस एक्स स्क्वेअरचं चौथं डेरिव्हेटिव्ह काय 0 आहे आणि 0/36 म्हणजे काय 0 मायनस. आता काय करणार, 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय करायचा आहे 2 डी क्यूबला. आता हे 2 आणि 36 आहे तसं राहील, पण जर डी क्यूब म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह जर 1 प्लस एक्स स्क्वेअरचं घेतलं तर किती येतं, इथं बघा थर्ड डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअरचं किती आहे 0 आहे. सो 0 इंटू अपॉन एनिथिंग काय असतं 0. ठीक आहे. पुढे प्लस. आता काय करायचं आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय 36 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअरचं पहिल्यांदा सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्याला 36 न डिवाइड करा. मग 1 प्लस एक्स स्क्वेअरचं सेकंड डेरिव्हेटिव्ह किती आहे बघा, 1 प्लस एक्स स्क्वेअरचं सेकंड डेरिव्हेटिव्ह किती आहे 2 आणि त्याला कशाने डिवाइड करा 36 ने. ठीक आहे. लक्षात आलं, एकदम इझी आणि सिंपल मेथड आहे. फक्त हा तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तो पण कसा लक्षात ठेवायचा मी तुम्हाला सांगितलं. आता सिम्प्लिफाय करूया आणि आपल्याला काय पीआय मिळतं बघू. सो -1/6d. अजून हा डी राहिलाय. आता हा 1/d म्हणजे काय असतो मी तुम्हाला पुढे सांगतो. पहिल्यांदा हे ब्रॅकेट मधल्या टर्म सोडवूया. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करतो, हायर पॉवर पासून स्टार्ट करतो. कुठली आहे टर्म, हायर पॉवर वाली एक्स स्क्वेअर. एकच टर्म आहे त्यामुळे ऍज इट इज राहील. एक्स स्क्वेअर नंतर कुठल्या टर्म घ्यायच्या, एक्सच्या टर्म. कुठल्या आहेत एक्सच्या टर्म, एकच आहे. कुठली आहे -2x/6. याच्यामध्ये काय सिम्प्लिफाय होतंय 2 3 6. ठीक आहे. बाकी काय सिम्प्लिफाय होतंय का नाही. मग दुसरी टर्म काय येणार -x/3. ठीक आहे. आणि शेवटी काय करायचे, जे काही कॉन्स्टंट आहेत त्यांची ऍडिशन. कुठले कुठले कॉन्स्टंट आहेत 1, नंतर काय आहे 2/6 प्लस 2/6 आणि काय
प्लस 2/36. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये टाईप केला, ॲडिशन घेतली, तर मला काय मिळतं प्लस 25/18. ठीक आहे, हे कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करा. 1 प्लस 2/6 प्लस 2/36 म्हणजे किती? प्लस 25/18. ठीक आहे, सिम्प्लिफाय केलं. आता बघा पी आय इक्वल टू -1/6 आहे तसा. आता मला हे माहिती आहे डी असेल तर डेरिव्हेटिव्ह असतं, मग 1/d असेल तर डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट काय असतं? डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा सिम्बॉल. डी म्हणजे कॅपिटल डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह, d/dx डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि 1/d म्हणजे काय? इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आता हा 1/d म्हणजे काय करणार? त्याच्या पुढे जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन घेणार. सो इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, कोणाचं? जे काही फंक्शन आहे त्याचं. कुठलं आहे फंक्शन? x² - x/3 प्लस 25/18. सो सिंपल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले वापरून हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. खूप सोपी मेथड आहे. सो पी आय इज इक्वल्स टू -1/6 आहे तसा. आता इंटिग्रेशन सोडवणार आहे, सो ब्रॅकेटमध्ये लिहितो. पहिला कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे? x²चं. मग x² हे पॉवर फंक्शन आहे, मग पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय? x⁻⁴ अपॉन पॉवर प्लस 1. मग आता इथं पॉवर 2 आहे, सो काय येणार? इंटिग्रेशन x⁻² + 1 म्हणजे काय? 3, आणि डिवायडेड बाय 2 + 1 म्हणजे काय? 3. सो x² चं इंटिग्रेशन x⁻² + 1 3 डिवायडेड बाय 3 मायनस. आता x/3 चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आपण कोणाचं इंटिग्रेशन घेणार आहे? फक्त एक्सच्या टर्मचं. एक्स नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं तर मला माहिती आहे काय करायचं असतं? कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि जो काही फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन. मग x/3 मध्ये कॉन्स्टंट कोण आहे? हा 1/3. सो इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि इंटिग्रेशन कोणाचं घेणार? एक्सचं. मग आता एक्सचं इंटिग्रेशन परत कुठला फॉर्म्युला येणार? पॉवर फंक्शनचा. मग आता एक्सची पॉवर इथं किती आहे? 1 आहे. मग काय येणार? इंटिग्रेशन x⁻1 + 1 2 डिवायडेड बाय 1 + 1 2. सो एक्सचे इंटिग्रेशन काय? x⁻1 + 1 म्हणजे 2 डिवाइड बाय 2. ओके, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आणि फंक्शनचं इंटिग्रेशन शेवटी प्लस. आता बघा कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे? 25/18. पण 25/18 हा काय? कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट इंटिग्रेशन मध्ये आलं तर काय करतो आपण? इंटिग्रेशनच्या बाहेर. आता 25/18 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार? इथून सगळा 25/18 बाहेर घेतलाय म्हणजे इंटिग्रेशन कोणाचं घेणार? 1चं. आणि हा पण आपला फॉर्म्युला माहिती आहे. काय असतं? इंटिग्रेशन ऑफ 1 इट इज x + c. इंटिग्रेशन 1चं x सोबत काय असतं? x + c. सो 25/18 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे काय राहिलं? 1 राहिलं, आणि 1चं इंटिग्रेशन x सोबत काय असतं? x. ठीक आहे, सो बघा एवढे सिंपल फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. आता थोडं सिम्प्लिफाय करूया, आपल्याला रिक्वायर्ड पी आय मिळून जाईल. -1/6 आहे तसा. आता बघा क्यूबची एकच टर्म आहे, ती पण आहे तशी राहील, x³ मायनस स्क्वेअरची एक टर्म आहे, कुठली आहे? x²/2, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय केलंय? 1/3 ने, म्हणजे काय येणार? x² × 1 x² डिवायडेड बाय 3 × 2 6. सो x² डिवायडेड बाय 3 × 2 म्हणजे काय? 6. आणि x ची एकच टर्म आहे, कुठली आहे? 25/18x. सो प्लस 25/18x. ठीक आहे, अजून एक थोडी सिम्प्लिफाय करूया, आपल्याला पी आय मिळून जाईल. काय करतो मी आता? हा -1/6 ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो, म्हणजे मला रिक्वायर्ड पी आय मिळेल. सो मायनस प्लस मायनस 1 × x³ डिवायडेड बाय 6 × 3 18. सो पहिली टर्म काय ना? -x³ डिवायडेड बाय 18. दुसरी टर्म मायनस मायनस प्लस 1 × x² आणि 6 × 6 36. तिसरी टर्म मायनस प्लस मायनस 1 × 25x 25x आणि 6 × 18 108. सो हा काय झाला? आपला पी आय झाला. पी आय मिळाला. CF आपण ऑलरेडी शोधलाय. मग आता काय करूया? लास्ट स्टेपला ही CF आणि पी आय ची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करूया? इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया, म्हणजे आपल्याला आपला रिक्वायर्ड सोल्युशन मिळेल. सो काय येणार? y इक्वल टू, पहिला कोणाची व्हॅल्यू लिहायची? CF ची. काय बघा CF ची व्हॅल्यू? C1 + C2 e⁻³ प्लस C3 e⁻²x प्लस पी आय ची व्हॅल्यू. आता पी आय ची व्हॅल्यू काय? निगेटिव्ह आहे, सो प्लस मायनस काय होणार? मायनस.
सो मग काय लिहिणार आता, पी आयची व्हॅल्यू जी आहे ती लिहा. काय पी आयची व्हॅल्यू, -x³/18 + x²/36 -25x/108. सो दिस इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. कधी, जर आपला x हे फंक्शन पॉवर फंक्शन असेल तर 4 स्टेप आपल्याला केअरफुली फॉलो करायचे आहेत. काय आहेत त्या 4 स्टेप? पहिल्यांदा काय करायचं आहे, कॉमन घ्यायचं आहे लोएस्ट डिग्री टर्म विथ साइन फ्रॉम एफ ऑफ डी. त्याच्यानंतर काय करायचं, कॉमन घेतल्यानंतर जे काही रिमेनिंग फंक्शन आहे ते एकतर 1+ किंवा 1- एफ ऑफ डीच्या फॉर्ममध्ये लिहा. तिसऱ्या स्टेपला ती टर्म न्यूमरेटरला शिफ्ट करा, म्हणजे आपल्याला काय मिळेल, त्याचा इनव्हर्स. आणि चौथ्या स्टेपला बायनॉमियल फॉर्म्युला वापरा. 1+x आला असेल तर पहिला फॉर्म्युला, 1- x आला असेल तर दुसरा फॉर्म्युला, प्लस असेल तर साइन अल्टरनेट करत जायचं आहे, मायनस प्लस मायनस प्लस. आणि जर मायनस असेल तर सगळ्या टर्म या प्लस असणार. ठीक आहे. सो बघा, एवढी सिंपल मेथड आहे ही, जर राईट हँड साईडला असणारं फंक्शन हे पॉवर फंक्शन असेल. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.